नमस्कार. आज आपण झटपट अवघ्या 20 मिनिटात उपवासाचे थालीपीठ बनवलेले आहे. हे थालीपीठ अगदी 2-3 ताससुद्धा असेच खुसखुशीत लागते. बिलकुल गिळगिळीत होत नाही किंवा चिकट होत नाही. त्याचप्रमाणे ज्यांना साबुदाणा खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. पाहू शकत असाल किती सॉफ्ट झालेला आहे, कुठेही तेलकट झाले नाही. कसंही हाताने चुरगळलं तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते, म्हणजे इतकं सॉफ्ट आहे. त्याचप्रमाणे कुठेही चिकट झालेलं नाही. खायला अप्रतिम चवीचं लागतं. म्हणजे तुम्ही एकदा बनवलं ना तर घरातील सर्व उपवासाला असंच बनव असं म्हणतील. आणि पटकन बनतं. म्हणजे तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असाल तरी काही हरकत नाही. साहित्य पाहू. इथे अर्धा कप चांगल्या प्रतीचा साबुदाणा घेतलेला आहे आणि हा अर्धा कप आहे तर अर्धा कप भगर घेतलेलं आहे. भगर साबुदाणा हे निवडून घ्यायचं. भगर पहा अशा प्रकारचे असते. काही ठिकाणी याला वरी बोलतात किंवा वरईचे तांदूळ बोलतात. म्हणजे साबुदाणा आणि भगर यांचं प्रमाण सेम घ्यायचं आहे. एक मध्यम साईजचा बटाटा साल काढून धुवून घेतलेला आहे. त्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा सेंधा मीठ, त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या कमी तिखट आहेत. तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपण एक एक करून वाटणार आहोत. सुरुवातीला आपण भगर आणि साबुदाणा याची पावडर करून घेणार आहोत. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला साबुदाणा न भाजताच असाच वाटून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल जेवढं बारीक पीठ होईल तेवढं करायचं आहे. अशा प्रकारे रवाळ असं पीठ झालेलं आहे. एका मोठ्या ताटामध्ये वाटून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ टाकलं. सेम भांड्यामध्ये आपण अर्धा कप भगर वाटून घेणार आहोत. भगरही भाजून घ्यायचे नाही तर भगर आणि साबुदाणा कच्चेच बारीक वाटून घ्यायचे आहेत. जेवढे बारीक होतील ना तेवढे बारीक वाटायचे आहेत. अशा प्रकारे पहा भगरीचं छानपैकी पीठ झालेलं आहे. भगरीचं पीठही सेम ताटामध्ये काढून घेतलं. आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मिरची, जिरे, कढीपत्ता आणि मीठ पाणी न टाकताच वाटून घ्यायचं. अशा प्रकारे पहा. त्यानंतर साल काढून घेतलेला मध्यम साईजचा बटाटा मी कापून घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक किसणी असेल तर किसणीवरती किसून घेऊ शकता. पण अशा प्रकारे बटाटा बारीक केल्यामुळे पिठाला बाइंडिंग छान येतं. तर हा बटाटा पाणी न टाकता जेवढा बारीक होईल ना तेवढा बारीक करून घ्यायचा आणि छानपैकी बारीक होतो. पहा एकदम स्मूथ झालेला आहे. जर स्मूथ नाही झाला तर तुम्ही 1-2 चमचे पाणी टाकून पुन्हा मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे. भगर आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये वाटून घेतलेलं हिरवं वाटण टाकलं. त्यानंतर बारीक वाटून घेतलेला बटाटा टाकला आणि हे मिश्रण हे व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं जाडसर कुटही टाकू शकता. पण मी थालीपीठसोबत शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यामुळे मी यामध्ये शेंगदाणे भाजून टाकले नाहीत. शिवाय आमच्याकडे कोथिंबीर खात नाहीत म्हणून मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली नाही. जर तुमच्याकडे कोथिंबीर खात असतील तर बारीक कापून कोथिंबीर टाकू शकता. हाताने एकजीव करत व्यवस्थितपणे मिश्रण हे मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला बटाट्याच्या पाण्यामध्ये मिश्रण मळलं जातं आणि जर लागलं तरच थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि मिश्रण हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता ज्या भांड्यामध्ये बटाटा वाटून घेतला त्या भांड्यामध्येच मी 4-5 चमचे पाणी टाकलं आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मळून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि हे मळलेला पिठाचा गोळा हा 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. कारण साबुदाणा आणि भगर आपण कच्चीच वाटलेली आहे त्यामुळे भिजवून घेतल्यामुळे पिठाला चांगले बाइंडिंग होते आणि आपले थालीपीठ हे थापताना तुटत नाहीत. त्याचशिवाय जर तुमचं पीठ जास्तच बसर झालं म्हणजे त्यामध्ये चिकटपणा नसेल तर काय करायचं, पीठ जसंच्या तसं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 30 सेकंद फिरवून घ्यायचं. असं केल्यामुळे पिठाला छानपैकी चिकटपणा येतो आणि आपले थालीपीठ थापताना तुटत नाहीत. ही महत्त्वाची टीप आहे. 20 मिनिट झालेले आहेत. मध्यम गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे आणि पोळपाट घेतलेले. पोळपाटाला कापड ओलं करून घेतलेलं आहे. आता जे मळलेलं पीठ आहे ते पहा किती चिकट झालेलं आहे. छानपैकी याला बाइंडिंग झालेलं आहे. आता ह्या पिठाचे गोळे करून घ्यायचे. छोटा मोठा गोळा तुम्हाला जसं थालीपीठ हवं आहे त्याप्रमाणे करायचं. मी मध्यम साईजचे गोळे केलेले आहेत आणि या पिठामध्ये 6 मध्यम साईजचे थालीपीठं होतात आणि 2 माणसाच्या नाश्त्यासाठी पुरेसे आहेत. तर एक मध्यम साईजचा गोळा करून घेतला आणि जे कापड आहे ते ओलं करून घेतलेलं आहे त्यावरती गोळा ठेवायचा आणि गोळा थापताना
सुरुवातीला पाण्यामध्ये हात फक्त बुडवून घ्यायचा आणि ओल्या हाताने थालीपीठ थापायचे. थापताना पुढील बोटाने थापायचं आहे. अशा प्रकारे पटापट थालीपीठ हे थापले जातात आणि पाण्याचा हात घेतल्यामुळे आपल्या हाताला कुठेही थालीपीठ चिकटत नाही. त्याचप्रमाणे बाइंडिंग खूप छान आलेलं आहे, त्यामुळे थापताना थालीपीठाला तडे जात नाहीत. आणि पहा किती सहजरित्या थापलं जाते. अगदी पातळ झालेलं आहे. तुम्हाला पातळ जाड जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही थापू शकता. पण पातळ थालीपीठ असतील ना तर मऊ तर राहतात पण खातानाही अगदी सुरस लागतात. तर अशा प्रकारे थालीपीठ पहा अगदी काही सेकंदातच थापून झालेलं आहे आणि त्याला मग होल करून घ्यायचे, जेणेकरून थालीपीठ भाजताना हे दोन्ही बाजूने छान भाजलं जातं. आता कापडासहित आपण थालीपीठ तव्यावरती टाकणार आहोत आणि उरलेल्या 5 गोळ्याचे थालीपीठसुद्धा मी अशाच प्रकारे थापून घेणार आहे. तवा छान तापलेला आहे. सुरुवातीला थोडंसं तेलाचं ग्रेसिंग करून घ्यायचं, म्हणजे अगदी थोडंसं तेल लावलं आणि कापडासहित थालीपीठ उचलून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाकायचं आहे आणि हळूच वरचं कापड काढून घ्यायचं आहे. आता थालीपीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि थोडंसं तेल सोडायचं आहे. जे होल केलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं, म्हणजे थालीपीठ हे दोन्ही बाजूने तर छान भाजतंच पण पटकन उलटलं जातं. त्याचप्रमाणे साईडनेही थोडंसं आणि वरून तेलाने ब्रश करून घ्यायचं, म्हणजे फार तेल टाकायचं नाही. अगदी थोड्याशा तेलात आपली थालीपीठं होतात, बिलकुल तेलकट होत नाही. हे सुरुवातीचं थालीपीठ आहे म्हणून मी थोडंसं तेल लावलेलं आहे. नंतरची 2-3 थालीपीठं बिना तेलाची छान उलटली जातात. त्यानंतर अगदी काही सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे 15 ते 20 सेकंद झाकण ठेवलं आणि आता झाकण उघडून थालीपीठे उलटवून घ्यायचं आहे. पहा अगदी पटकन उलटलं जाते, कुठेही चिकटलं नाही किंवा करपलं नाही. तर अशा प्रकारे अगदी पटापट थालीपीठ होतात. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर छानशी थालीपीठ बनवू शकता. कुठेही बिघडत नाहीत किंवा चुकत नाहीत. दुसऱ्या बाजूने छानपैकी थालीपीठ भाजून घेतलं. दोन्ही बाजूने थालीपीठ भाजून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पहा किती सुंदर पातळ गोल गरगरीत असं थालीपीठ तयार झालेलं आहे. याचप्रमाणे मी सर्व थालीपीठ करून घेणार आहे. दुसरं थालीपीठ पण पहा किती गोल गरगरीत, कुठेही क्रॅक गेलेला नाही, इतकं सुंदर झालेलं आहे. नॉनस्टिकचा पॅन आहे त्यामुळे आताच तेल लावायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तेल लावू शकता. तसंच काही सेकंद मी झाकून ठेवलं आणि पुन्हा उघडून पलटवून घेतलं. दुसरं थालीपीठसुद्धा तेवढंच सुंदर झालेलं आहे, म्हणजे अगदी पटकन होतात. तुम्ही साबुदाणा आणि बगर वाटल्यापासून ते अर्धा ते पाऊण तासात तुमची थालीपीठं तयार होतात. इतकी पटकन कृती आहे, म्हणजे साबुदाणा भिजवायला नको आणि 5 ते 6 तास वाट पाहायला नको. आता हे साबुदाण्याचे थालीपीठ पहा अगदी कमी तेलकट आहेत. यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी, दही, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी किंवा उपवासाचा मिरचीचा ठेचा हे खाऊ शकता. आणि पाहू शकत असाल एकदम पातळ अशी थालीपीठ झालेली आहे. त्याचप्रमाणे कुठेही तेलकट झालेली नाहीत. ज्यांना साबुदाणा खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते अशांसाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. तर मग आवडली ना आजची उपवासाची थालीपीठची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनुसार आणि प्रमाणानुसार एकदा तरी करून पहा. तुम्हाला आणि घरातील सर्वांना नक्की आवडेल. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.